तर चंद्रभागा तीरी वैष्णवांच्या भक्तीचा मळा फुललेला आहे। वारकऱ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। ही दृश्य आहेत सकाळच्या वेळेची। वारकऱ्यांनी पंढरी नगरी फुलून गेलेली आहे। सगळीकडे हरिनामाचा जयघोष ऐकू येतोय आणि ही दृश्य आहे चंद्रभागा तीरी हा वारकऱ्यांचा वैष्णवांचा कसा मेळा जमलाय याची। अधिक या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेऊया आपले प्रतिनिधी लक्ष्मण यांच्याकडनं। लक्ष्मण, आज पंढरी नगरीत सगळ्यांचीच भावना अवघा रंग एक झाला अशीच काहीशी असेल? नक्की श्रुतीजी, आता कोटे धावे म्हणे तुझे चरण देखिला, भाग गेला सीने गेला अवघा झाला आनंदू। आजी सोनियाचा दिन बघू शकतोय की जो वैष्णवांचा सुद्धा सध्या या ठिकाणी भक्तीचा जो महापूर आहे तो अगदी तुडुंब भरून वाहतोय। तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करीत विठुनामाचा जयघोष करत करत खरंतर हे पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि आज खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी हा आनंदाचा सोहळा आहे, नाविन्याचा सोहळा आहे, चैतन्याचा सोहळा आहे। अगदी उत्साहाला आणि भक्तीला उधाण आलेलं जे आहे ते सध्या आपल्याला या चंद्रभागेच्या तीरीवरती पाहायला मिळते। खरं तर विठ्ठल आणि वारकरी हे महाराष्ट्राच्या भक्तीचं खरं समीकरण आहे आणि याची प्रचिती खरं तर सध्या याची देही याची डोळा जो आहे तो सध्या त्या इंद्रायणी काठावरती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर काल 2 दिवसापासूनच या वारकऱ्यांनी जी आहे ती दर्शनासाठी मोठी रांग केलेली पाहायला मिळत आहे। जे विठ्ठलाचं जे विलोभनीय रूप आहे ते आपल्या चराचरामध्ये, आपल्या मनामनामध्ये, आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवायचा जो भाव असतो तो खरं विलक्षण आहे। आपण या ठिकाणी बघतोय की खरं तर रात्रीपासून अगदी ज्ञानोबा तुकोबा असतील, विठोबाचा गजर करत हे वारकरी अगदी तास रांगेमध्ये उभे आहेत। त्यांना फक्त एकच आशा आहे की त्या पंढरपूरच्या ज्या विठ्ठलाचं जे रूप आहे ते आपल्या डोळ्यामध्ये साठावावा, त्याच्या चरणाची स्पर्श आपल्या हाताना व्हावा, ही एक आशा आहे, ही मनोकामना आहे। आणि ज्यावेळेस चरणाचं दर्शन होतं त्यावेळेस हे जे वारकरी असतात फक्त एकच मागणं मागतात, हे बा विठ्ठला आता वारी केली आहे, आता पुढच्या वर्षी सुद्धा तुझी वारी घडू दे। ही मनोकामना त्यांच्यामध्ये असते आणि खरं तर लीनता असते, समभाव असतो किंवा सहिष्णुता असते, ती वारी शिकवत असते आणि याचाच प्रत्यय सध्या या ठिकाणी येते। आपण बघू शकतोय की चंद्रभागेच्या तीरावरती खरं तर जाता पंढरीची सुख वाटे जीवा आणि या सुखाची प्रचिती जी आहे ती सध्या या चंद्रभागेच्या तीरावरती आपल्याला बघायला मिळू शकते। आपण बघू शकतोय कसा हा वैष्णवांचा मेळा अगदी तुडुंब भरलेला आहे। इंद्रायणी नदीचा काठ अगदी तुडुंब भरला। इंद्रायणीच्या प्रत्येक काठावरती हे सर्व वारकरी जमा झालेले आहेत आणि या ठिकाणी स्नान करतात आणि स्नान करत खरं तर नामदेव पायरीचं दर्शन घेतात आणि त्याच्यानंतर नगर प्रदक्षिणा करतात। प्रत्येकाला खरं तर पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन शक्य होत नाही, त्यामुळे कळसाचं दर्शन घेतात, हात जोडतात आणि परत हेच मागणं मागतात की विठ्ठला सुख दे, समृद्धी दे। खरं तर माया, ममता, आस्था, प्रेम, जिव्हाळा या सर्व संवेदना ज्या असतात त्या वारीच्या माध्यमातून मिळत असतात आणि मला असं वाटतं की याची प्रचिती खरं वारीच्या माध्यमातून घडते। का आनंदाचा सोहळा असतो, नाविन्याचा सोहळा असतो, जगण्याची ऊर्जा देणारा सोहळा असतो, जी संतांनी सुरू केलेली परंपरा, जगण्याची तत्व जी संतांनी सांगितलेले आहेत आणि त्याच वाटेवरती हा वैष्णवांचा मेळा चालतोय। भजन असेल, कीर्तन असेल, या माध्यमातून खरं तर विचारवाणी जी असते ते प्रत्येकाला देत खरं तर हे वारकरी जे असतात दरमजल करत करत पंढरपूरमध्ये दाखल होतात आणि पंढरपूरमध्ये दाखल झाल्याच्या नंतर हा जो अनुपम्य सोहळा आहे खरं तर या अनुपम्य सोहळाचा नेत्रदीपक जो सोहळा असतो खरं तर अवर्णनीय असतो। आता सध्या आपण बघू शकतोय खरं तर प्रत्येक वारकऱ्यांच्या जो भक्तीला आहे अगदी उधाण आलेलं आहे आणि खरं तर सकाळची रम्य हवा, रम्य पहाट, मला हळूवार स्पर्श करणारी थंडगार हवा आणि कानावरती पडणारे हे विठुनामाचे भक्तिमय स्वर अगदी वातावरण उत्साहित करते, प्रफुल्लित करते। आपण बघू शकतोय की हा जो सोहळा बघितल्यानंतर अगदी मनामध्ये ऊर्जा येते, नाविन्य येते, कारण प्रत्येक लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक वारकरी याच्यामध्ये अगदी तन्मयतेने, आत्मीयतेने सामील झालेला आहे। अगदी उत्साह जो आहे तो सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतो। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने जो आहे तो चैतन्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय, आनंद मिळतोय। हा आनंदाचा सोहळा आहे आणि या सोहळ्याची प्रचिती खरं तर या चंद्रभागेच्या तीरावरती आपल्याला मिळू शकते। जसं इंद्रायणीचा जो प्रवाह कोणी रोखू शकत नाही त्याच पद्धतीने चंद्रभागेचा प्रवाह सुद्धा कोणी रोखू शकत नाही आणि हाच भक्तीचा जो महासागर आहे हा सुद्धा कोणी रोखू शकत नाही। याच्यामध्ये प्रत्येक जण जात पात भेद सर्व विसरून खरं तर एकमतानं एक दिलाने जे असतात ते याच्यामध्ये सामील होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघू शकतो की कसा उत्साहाला जे आहे उदान या ठिकाणी आलेलं आपल्याला सध्या पाहायला मिळते। त्याबरोबर अभिजित सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पंढरपूर। नक्कीच लक्ष्मण, तुर्तास धन्यवाद। तुम्ही